स्क्रीन दिसते सगळ्यांना? हो सर. हो सर. आपण त्या दिवशी स्ट्रिंग चालू केलं, ठीक आहे. तर स्ट्रिंग आपण आहे ना दोन वेजनी आपण काय करतो, स्ट्रिंग क्रिएट करतो. फर्स्टली ती कोणती, बाय लिटरल मेथड, आणि ती लिटरल मेथड कुठून स्टोअर होऊन जाते आपल्या एससीपी मध्ये. आपल्या हिप मध्ये एससीपी नावाचा एक ब्लॉक क्रिएट होतो. जसं इंटिजर कॅचेचा कसा ब्लॉक होत होता तसा एससीपी चा ब्लॉक शिकलो होतो आपण, आठवते का तुम्हाला? त्यावेळेस ज्यावेळेस इंटिजरचे 128 पर्यंतचे जे म्हणजे 1 बाईट मध्ये बसणारे जे व्हेरिएबल्स आहेत त्यांच्यासाठी आपल्याला जसं इंटिजर कॅचेचा एक गोल सर्कल असा ऑब्जेक्ट बनत होता इंटिजर कॅचे, त्याच टाइप मध्ये एससीपी नावाचा एक बनतो ब्लॉक. त्याच्यामध्ये आपले काय होतात, ह्या स्ट्रिंग स्टोअर होतात. कोणत्या स्ट्रिंग, एसटीआर वगैरे, ज्या अशा आपण स्टोअर करतो, ज्या स्ट्रिंग आपण अशा डिक्लेअर करतो. पण ज्या स्ट्रिंग मध्ये तो न्यू कीवर्ड येतो, तुम्हाला तर हे माहितीच होतं की न्यू कीवर्ड आला म्हणजे काय होणार, नवीन मेमरी क्रिएट होणार, बरोबर आहे. सिंपल दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. स्ट्रिंग साठी आपण सेपरेट पॅकेज घेऊया. त्या पॅकेज मध्ये आपण एक हे करतो, नॉर्मल डिक्लेरेशन नावाचा आपण एक क्लास होतो, स्ट्रिंग डिक्लेरेशन. पब्लिक स्टॅटिक वॉइड बाय डिफॉल्ट घेतो, त्याचा आपण क्रिएट करताना नंतर टॅग करायची गरज नाही. ठीक आहे. आता आपला कोड इथून स्टार्ट होतो ना मेन मेथड पासून. आहेत का विसरले सगळे, घरी रिवाइज करायचं सगळं? आहे ते लक्षात. नाही ना सर, ठीक आहे. आता दोन मेथड येतात स्ट्रिंग डिक्लेअर करायच्या. फर्स्टली स्ट्रिंग काय आहे, स्ट्रिंग काय असतो आपलं, कॅरेक्टर ऑफ, सॉरी, कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स, बरोबर. कॅरेक्टर आपण सिक्वेन्सली स्ट्रिंग मध्ये आपण हे करतो, त्याला म्हणतात स्ट्रिंग. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपण काय करतोय, दोन वेज असतात स्ट्रिंग डिक्लेअर करायच्या, त्या दोन सांगतो. आता इथे बघा एक एक कॅरेक्टर ऍड केलाय, ते कोड CORE, प्रत्येक ईच आणि ईच कॅरेक्टर आहेत ना, त्या कॅरेक्टरला मिळून काय केलंय, स्ट्रिंग क्रिएट केली. आता काय करतोय आपण, दोन वेजनी स्ट्रिंग डिक्लेअर करणार आहे आपण. फर्स्ट तुम्हाला दाखवतो होतो मी. फर्स्ट वे हा लिटरल मेथड वे, स्ट्रिंग str इज इक्वल टू, डायरेक्टली स्ट्रिंग डिक्लेअर केली आपण, चालेल. आता जर ह्याने वेळेस स्टोअर केला, आपण कसं बघा इकडे आधी इथे करायचो, इंट a इज इक्वल टू 10, असे स्टोअर करायचं ना. आणि अजून एक वे होता ह्याचा, असं स्टोअर करायचा, इंटिजर इज इक्वल टू न्यू इंटिजर, तर ब्रॅकेट मध्ये काय आपण करायचं, त्याच्यासाठी पास करायचं. काय इंटिजर तर आय कॅपिटल असेल, क्लास नेम आहे ना. त्यावेळेने आपण स्टोअर करायचं. तसंच हे पण काय आहे, स्ट्रिंग डायरेक्टली, आता हा जो स्टोअर होत होता, हा डायरेक्टली बाय डिफॉल्ट स्टोअर कुठं होत होता, जाऊन आपल्या हीप मध्ये डायरेक्टली स्टोअर होत होता. पण ह्यात जर असेच 10 मी क्रिएट केले, इंट a, तसंच इंट b इज इक्वल टू 10, तसंच इंट c इज इक्वल टू 10, तर एकच मेमरी क्रिएट होणार ना ह्या सगळ्यांसाठी. ऍड्रेस पण सेमच राहतील सगळ्यांचे. पण जर त्यावेळी केलं तर न्यू कीवर्ड आला नाही, हा न्यू कीवर्ड, तर प्रत्येक वेळेस काय होणार, नवीन मेमरी क्रिएट होणार.
आपण बहुतेक आयडेंटिटी हॅश कोडने यूज पण केलं. आता तेच बघा, मी जर समजा अप्लाय करतो स्ट्रिंग प्रज्वल आहे ना, आता मी लिटरल मेथडने अजून एक असंच क्रिएट करतो परत स्ट्रिंग str1 इक्वल टू ठीक आहे. आता आपण काय बघू, ह्याचा हॅश कोड बघू. क्रिएट होती काय काय मेथड आहे, हॅश कोड बघायला काय मेथड आहे, सिम डॉट str आणि काय अजून आपल्याला अजून कोणती आहे त्याच पण. आता जर ते एकाच जागेवरती स्टोअर होत असतील, ठीक आहे, एकाच जागेवर स्टोअर होत असेल दोन्ही पण, तर दोन्हीचा हॅश कोड काय येणार आहे, सेम येणार आहे. चेक करू आपण. आलं का सेम? का नाही सेम आलं ते दाखवतो. त्याचा पी बघा काय आहे. आता येईल का? हो सर. चेक करू. आला का सेम? आता आपल्याला हे तर माहिती आहे की आपल्या कीबोर्ड वरच्या सगळ्या कीज ह्या कॅरेक्टर्स आहेत, बरोबर आहे. मग तुम्ही एक वन टाइप केला किंवा एक टाइप केला, हे बाय डिफॉल्ट काय करणार आहे, आपले कॅरेक्टर्स आहेत, ते कॅरेक्टर्सला काय करणार आहे, ASCII व्हॅल्यू असणार. त्या ASCII व्हॅल्यूवर 65 घेणार आहे. मग जर 65 ए चं कॅपिटल ए चे असेल, तर स्मॉल ए ची किती आहे आपली 96 का काहीतरी आहे ना, तर मग तिथे चेंज होणार ना, बरोबर. हॅश कोड चेंज झाला बघा तिथे. त्यामुळे जर सेम असेल तर सेम मेमरी भेटली बघा. आता इथं सेम आहेत दोन्ही पण, तर तेच जर मी फक्त काय करतो, इथं प्रज्वलचा एल आहे ना, एल कॅपिटल करतो फक्त. बघा हॅश कोड चेंज होणार, मेमरी दुसरीकडे क्रिएट होणार. झालं चेंज. हा आणि हा नंबर बघा चेंज आहे. तेच जर नॉर्मल सेम ठेवलं सगळं, तर बघा एकच मेमरी क्रिएट होते. बघा सेम आहे ना नंबर, 10 72 40 86 73, राईट आहे. तो मेन ही. आता तेच जर आपण प्रत्येक वेळेस न्यू कीवर्ड वापरून स्ट्रिंग डिक्लेअर केली, आता हा झाला आपला लिटरल वे. आता सेकंड वे कोणता आहे आपला, स्ट्रिंग str3 नवीन इक्वल टू न्यू स्ट्रिंग. त्याच्यामध्ये काय होणार, आपली स्ट्रिंग पास होणार, राईट. आता स्ट्रिंग कधी पण घ्या तुम्ही कुठे पण, त्याला आपल्याला डबल कोट्स मध्येच टाकावं लागतं, कळलं. आता इथं स्ट्रिंग पेपर सेम देतोय प्रिन्सिपल, ठीक आहे. बघा ही आणि ही सेम, एकदम सेम. आता ह्याचा हॅश कोड चेक करू आपण. ठीक आहे. आता बघा ह्या दोन्हींचे पण बघा हॅश कोड सेम येतात. हा चेंज आहे फक्त, कारण ह्याचं लोकेशन दुसरीकडे स्टोअर झालंय, कारण ह्याने प्रत्येकच न्यू कीवर्ड वापरले. आता थेच जर मी न्यू कीवर्डचं परत सेम अजून फक्त काय करतो, ऍज इट इज फक्त स्ट्रिंगचं नाव चेंज करतो, स्ट्रिंग 4, आणि इथे पण काय करतो, स्ट्रिंग 4. आता बघा सेम स्ट्रिंग आहे दोन्ही, इथं पण प्रज्वल आहे, इथं पण प्रज्वल आहे, राईट आहे. इथे पण प्रज्वल आहे, इथे पण प्रज्वल आहे. 1 मिनिट, रन करतो परत मी. बघा आता काय झालं. फर्स्टली आपण ज्या लिटरल वेने दोन स्ट्रिंग स्टोअर केल्या, बघा
फर्स्ट ह्या दोन ज्या आहेत त्या लिटरल वेने स्टोअर केलं तर त्यांचा हॅश कोड सेम बघा. हा वरचा दोन दोन बघा 10 72 40 86 आणि 72 प्लस त्याच्यानंतर बघा इथं न्यू कीवर्ड वापरून आपण सेम स्ट्रिंग दिली आहे. पण तिथं बघा आपलं हे बदललंय, हॅश कोड चेंज झालाय. त्याच्यानंतर परत बघा इथं सिस्टीम डॉट ऑन परत सेम स्ट्रिंग आहे. पण त्याच्यात न्यू कीवर्ड असल्यामुळे काय आलंय, प्रत्येक वेळेस काय आलंय, चेंज झालं. असे तुम्ही 10 वेळा जरी क्रिएट केले ना हे स्ट्रिंग 3 आणि स्ट्रिंग 4 सारखे न्यू कीवर्ड यूज करून, तर ते तेवढ्या मेमरीज क्रिएट करणार जास्त. पण तेच जर तुम्ही विदाउट न्यू कीवर्ड वापरता केलं तर जर सेम स्ट्रिंग असतील अशा, तर सेम स्ट्रिंगला काय होणार आहे, एकच ऍड्रेस होणार आहे. आता पुढे बघू आपण त्याचं झालं. आता इथे बघा काय केलंय, हा क्लास घेतला एक स्ट्रिंग डेमो, पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन आपली मेन मेथड. त्याच्या आधी बघा काय केलं, एक स्ट्रिंग str1 नावाची एक स्ट्रिंग क्रिएट केली आणि सेकंड एक स्ट्रिंग str2 नावाची दुसरी स्ट्रिंग क्रिएट झाली. ही एक स्ट्रिंग आणि ही एक स्ट्रिंग, या दोन स्ट्रिंग बघा. इथं न्यू कीवर्ड वापरलाय आणि इथे काय वापरलाय, डायरेक्टली लिटरल मेथड वापरली. ठीक आहे. आता त्याच्यानंतर काय केलंय बघा, इथे कॅरेक्टरची एक स्ट्रिंग घेतली आहे डायरेक्टली. परत काय कॅरेक्टर स्ट्रिंग अरे घेतलाय, सिंपल कॅरेक्टर अरे. अरे मध्ये काय पास केलंय, C2 आणि त्याच्यानंतर पुढे काय W मे बी. ठीक आहे. आता इथे काय केलं त्यांनी, स्ट्रिंग 1 स्ट्रिंग 2 आणि स्ट्रिंग 3 काय केली, प्रिंट केली आहे डायरेक्टली. आता ज्या वेळेस असं केल्याच्या नंतर काय होतं ते बघा, स्ट्रिंग 1 इथे बघा ही स्टॅक मेमरी आहे, ही आपली हीप मेमरी. स्टॅक मेमरी मध्ये काय राहतं, फक्त ऍड्रेस राहतात आपल्या व्हेरिएबल्स किंवा स्ट्रिंग असो नाही तर अरे असो, काय राहतं फक्त ऍड्रेस राहतं. आता ऍड्रेस कसं राहतं ते सांगतो. आता फर्स्टली काय आलं, स्ट्रिंग str कोड वेब हे आलं. त्याच्यानंतर ही कोड वेब नावाची स्ट्रिंग क्रिएट होती आपल्या इथे. मग काय होणार, एक str नावाची आपल्याकडे स्ट्रिंग क्रिएट झाली, बरोबर आहे. स्ट्रिंग क्रिएट झाल्यानंतर तिने काय केलं, इकडे एक ऑब्जेक्ट क्रिएट केला. पण काय केलं तिने, आधी स्ट्रिंग कॉन्स्टंट पूल क्रिएट केला. आता पूल मध्ये काय केलं, एक ऑब्जेक्ट क्रिएट केला. त्या ऑब्जेक्टचा ऍड्रेस कशात राहिला, स्ट्रिंग str1 मध्ये. त्याच्यामध्ये हा 100 नावाची फक्त एक मेमरी क्रिएट झाली त्या एससीपी मध्ये. आता सेम जर आपण पण तिथे str1 कोर टू वेब केलंय, तसंच str2 इज इक्वल टू कोर टू वेब केलं असतं ना, तर str2 ला पण इथं काय आला असता, ऍड्रेस काय आला असता, सेम आला असता. पण आता इथं काय केलंय आपण, स्ट्रिंग str2 इज इक्वल टू स्ट्रिंग आणि कोर टू वेब, स्ट्रिंग एकदम सेम आहे. ही जी कोर टू वेब नावाची स्ट्रिंग आहे ही एकदम सेम आहे. पण त्याचं काय आलंय, न्यू कीवर्ड मुळे झालं काय आलं, त्याचं परत काय आलं, नवीन मेमरी क्रिएट झाली दिसती. आणि ती त्याच्या पुढे आपण न्यू कोड वापरलाय त्याच्यामुळे ते काय करते, प्रत्येक वेळेस काय करणार आहे, नवीन कीवर्ड मेमरी क्रिएट करणार. आणि ती कुठे करणार, स्ट्रिंग कॉन्स्टंटच्या बाहेर. जर आपण नॉर्मल लिटरल मेथड वापरली तर एकाच ह्याच्यामध्ये स्ट्रिंग कॉन्स्टंट पूल मध्ये मल्टिपल सेम स्ट्रिंग असतील तर असाइन होतील. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड नंबरला काय केलंय, कॅरेक्टर अरे क्रिएट केलंय, बरोबर आहे. आता मग हा स्ट्रिंग 3 नावाचा एक अरे क्रिएट झालाय बघा. त्याच्यानंतर काय C2 आणि W. आता बघा इथे फक्त हे झालं, इथे ब्लॉक क्रिएट झाला. आपण आरे बघितला होता त्या दिवशी. आरेचं काय होतं, आरेच्या नावाचं काय होतं, आधी ऑब्जेक्ट क्रिएट होतो. त्याच्यानंतर त्याच्यामधले जे मेंबर्स येतात त्यांचा पण ऑब्जेक्ट क्रिएट होतो, बरोबर आहे. आता त्याच्यामध्ये मध्ये काय काय होतं, सगळ्याचं काय आलं इथं, पहिल्यांदा काय होतं, C होतं. मग C साठी काय आलं, इथे एक मेमरी क्रिएट झाली ती. त्याच्यानंतर पुढे काय होता, str2. str2 चं काय आलं, स्ट्रिंग 2. याच्यासाठी सॉरी, स्ट्रिंग 2 नाही, 3 ह्याच्यासाठी झालं आपलं. ह्या 2 साठी परत मेमरी क्रिएट झाली ती. आणि ह्या 3 साठी ह्या जी W आहे ह्याच्यासाठी वेगळे राहील. मग काय आलं, प्रत्येकासाठी वेगळी मेमरी क्रिएट झाली. मग ह्याच्यात ऍड्रेस व्हायला ह्याचा आणि ह्याचा, ह्या अख्ख्या ब्लॉकचा ऍड्रेस व्हायला ह्याच्यामध्ये. कळलं आता, ह्याच्यामध्ये कोणाला काय प्रॉब्लेम, नो सर. आता खाली वाचा, मी सांगितलंय तेच आहे. आता पुढे वाचा. जेव्हा आपण स्ट्रिंग डिक्लेअर करताना स्ट्रिंग लिटरल एससीपी वर जाते. ज्यावेळेस आपण स्ट्रिंग डिक्लेअर करतो कशी, लिटरल मेथडने, म्हणजे ह्या वेने, पहिला जो वे ना हा वेने जर स्ट्रिंग डिक्लेअर करतोय, तर जेव्हा आपण स्ट्रिंग लिटरल वर म्हणजे जर आपण स्ट्रिंग लिटरल मेथड नुसार आपण स्ट्रिंग डिक्लेअर करतो तेव्हा ती कशावर जाते, एसटीपी वर. एसटीपी म्हणजे काय, स्ट्रिंग कॉन्स्टंट पूल. सेम असणारं स्ट्रिंग एकाच कॉन्स्टंट पूल वरती जाऊन स्टोअर होणार. कळलं. मग काय होणार, डिक्लेअर करताना तेव्हा स्ट्रिंग एससीपी वर जाते. ज्यावेळेस सेम
लिटरल मेथडने आपण स्ट्रिंग सेव्ह करू त्याच वेळेस फक्त हा जो ब्लॉक दिसतोय ना वरचा अशा ब्लॉक मध्ये राहून ती स्ट्रिंग डिक्लेअर होणार. त्याच्यानंतर काय जेव्हा आपण न्यू कीवर्ड वापरतो म्हणजे न्यू कीवर्ड वापरून स्ट्रिंग बनवतो तेव्हा ती स्ट्रिंग नवीन ऑब्जेक्ट क्रिएट करते. तेव्हा इथे न्यू कीवर्ड वापरला होता स्ट्रिंग 2 ला. इथं बघा स्ट्रिंग 2 ला काय केलंय ऍड्रेस असाइन झालाय नवीन मेमरी काय झाले हा ऍड्रेस आणि हा ऍड्रेस वेगळा आहे ना याला 100 ऍड्रेस येते. आता जर इथंच परत आपण समजा इथं काय केलं असतं स्ट्रिंग 1 नाही तर स्ट्रिंग 3 केलं असतं किंवा स्ट्रिंग 4 इज इक्वल टू सेम लिहिली असते स्ट्रिंग तर काय झालं असतं ह्या 100च त्याला फक्त असाइन झालं असतं. कळलं? ते सांगितलंय. जेव्हा आपण स्ट्रिंग साठी इनपुट घेतो तेव्हा पण तिथे नवीन ऑब्जेक्ट बनतो त्यासाठी स्ट्रिंग साठी बरोबर आहे. आपण ज्यावेळेस इनपुट देतो आता कधी कधी बघा आता आपण स्ट्रिंगला इनपुट देतो डायरेक्टली त्यावेळेस प्रत्येक वेळेस काय होतं आपला ऑब्जेक्ट नवीन क्रिएट होतो. कळलं? हो. आपण स्कॅनरने वगैरे नाही का इनपुट घेतो त्यावेळेस ऑब्जेक्ट क्रिएट होत असतो तर न्यू कीवर्ड वापरला जातो. कळलं? आता पुढे येस सर. पुढे काय केलंय बघा इथं सेम इथं पण सेम आहे. आता इथे बघा काय केलं डिक्लेअर इथं आपली मेन मेथड आहे त्याच्या खाली स्ट्रिंग str इज इक्वल टू कोड टू वेब आणि स्ट्रिंग str2 इज इक्वल टू न्यू कोड टू वेब. आता ही केली लिटरल वे नाही आणि ही केली युजिंग न्यू कीवर्ड ने हे एका जागेवर स्टोअर होतील का? नाही सर. नाही होणार. मग ठीक आहे मग आपण काय केलं इथं परत हॅश कोड चेक केलं त्याचा बघा हॅश कोड चेक केला. आता ही जी केली आहे ती सेम टू सेम आपण तिकडे करून बघू. ठीक आहे स्ट्रिंग str1 सेम घ्यायचं एक्झाम्पल आणि परत काय करतोय मी सेम स्ट्रिंग str2 is equal to new string as it is same what's string as it is the best करू आपण. ठीक आहे डिफरंट देतील ना हॅश कोड कारण मेमरी वेगळ्या जागेवर स्टोअर होणार आहे लोकात झालं. अरे स्ट्रिंग आपण प्रिंट केली ना हॅश कोड प्रिंट करायचं. आला चेंज बघा वरती 73 लास्ट लाईन खाली बघा 69 67 सॉरी 69 आहे खाली बरोबर आहे 69 आहे शेवट लास्ट बरोबर आहे चेंज आहे ना. आता तेच मी काय करतो परत ह्याच्या खाली अजून एक स्ट्रिंग क्रिएट करतो. आता परत एक लिटरल स्ट्रिंग str3 ठीक आहे सेम ऍज इट इज ठीक ही पण सेम ऍज इट इज त्याच्यामध्ये काय करतो फक्त स्ट्रिंग नेम चेंज ठीक आहे परत सेम आहे पण ऍज इट इज हे पण सेम घेतो मी फक्त काय करतो नेम चेंज होतो इथं स्ट्रिंग 3. आता मला सांगा काय होईल आता मला सांगा स्ट्रिंग 1 आणि स्ट्रिंग 3 साठी एकच मेमरी क्रिएट होईल ना आणि ते दोन्ही कुठे स्टोअर होतील स्ट्रिंग कॉन्स्टंट पूल मध्ये. सेम इकडे बघा काय केलंय बघा इथं स्ट्रिंग 1 आणि स्ट्रिंग 2 आणि स्ट्रिंग 3 आणि स्ट्रिंग 4
त्याच्यामध्ये बघा गेले हॅश कोड प्रिंट केलं. त्याच्यानंतर काय होतंय, द स्ट्रिंग वन लिटरल मेथडनी म्हणजे काय होणार, एक मोठा सीसीपीचा ब्लॉक क्रिएट झाला, बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये काय झालं, एक str कोड नावाचा एक ऑब्जेक्ट क्रिएट झाला. आणि त्याचं बघा ते स्ट्रिंगचा str1 चा ऑब्जेक्ट क्रिएट होऊन त्याचा ऍड्रेस कशात गेला, स्ट्रिंग वन ला. त्यावेळेस काय झालं, स्ट्रिंग वन नंतर स्ट्रिंग टू नंतर काय झालं, स्ट्रिंग टू ला एक नवीन ऑब्जेक्ट क्रिएट झाला इकडे. आता थर्ड नंबर ज्यावेळेस परत आपण काय केलं, थर्ड स्ट्रिंग परत डिक्लेअर केली, त्यावेळेस बघा स्ट्रिंग 3 इज इक्वल टू परत आहे तसं ऍज इट इज काय झालं, इकडे ऍरो इकडे आला. हा ऍड्रेस आणि हा ऍड्रेस सेम झाला ना, कळलं. मग इथं काय झालं, मेमरी पण वाचली आपली, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर ह्याच्यासाठी मग काय होतंय, परत बघा आता ह्याच्यासाठी सेम झाली, मग ह्याच्यासाठी हीच व्हायला पाहिजे होती ना, 2000 ह्याच्यासाठी पण व्हायला पाहिजे होती ना मेमरी. इथं न्यू कीवर्ड वापरल्यावर परत इथं काय झालं, मेमरी क्रिएट झाली, त्याचा ऍड्रेस चेंज झाला, दिसतोय. काय सांगतोय, हीप न्यू व्हर्जन, हीप प्लस मेथड. याचं काय एवढं इम्पॉर्टंट नाही, काय व्हर्जन. आता आपल्या जेव्हीएम मध्ये बघा दोन ऑप्शन होते, हीप आणि प्लस मेथड एरिया, दोन ऑप्शन होते. आता काय आलंय, आता ज्यावेळेस 1.6 नंतर हीप आणि मेथड एरिया हे दोन्ही पण काय आले, आता कंबाईन झाले, कळलं. तेच सांगायचं, त्याचं न्यू व्हर्जन बघा आता, ठीक आहे. आता मी आणखी एक दाखवतो, ह्या स्ट्रिंगचा पुढचा कन्सेप्ट आहे. तर काय केलंय बघा, काय केलंय, स्ट्रिंगचा प्रत्येक ऑब्जेक्ट इंटरनली टू स्ट्रिंगला मेथडला कॉल करतो. जेव्हा आपण प्रिंट करताना एखाद्या स्ट्रिंग सोबत कॅरेक्टर अरेचं नाव प्रिंट केलं, तर तो इंटरनली टू स्ट्रिंग मेथडला कॉल करतो व टू स्ट्रिंग त्याचा ऍड्रेस प्रिंट करून देते. व जेव्हा ऍड्रेस नेम असेल तेव्हा फक्त काय होतं, पूर्ण स्ट्रिंग अरे म्हणून प्रिंट होते, अरे स्ट्रिंग म्हणून प्रिंट होते. आता काय केलंय चेक करा, इथं काय केलंय, एक अरे घेतलंय, कॅरेक्टर अरे ABC, ठीक आहे. आणि इथं काय केलंय, अरे काय आपला प्रिंट केलंय डायरेक्टली ABC नावाचं. आणि इथं काय केलंय, अरे स्ट्रिंग मध्ये टाकलं, दिसतंय, बरोबर ना. ह्या स्ट्रिंगला काय केलंय, अरे काय केलंय त्याच्यामध्ये टाकलं, दिसतंय, प्रिंट द ऍड्रेस. ह्यावेळेस काय होणार आहे, इथं काय सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट स्ट्रिंग इज इक्वल टू अरे. जर सिंपल ARR केलं तर काय येणार, इथं ऍड्रेस प्रिंट होणार आहे, ठीक आहे. तर मी तेच सांगितलं, ह्यावेळेस काय होतंय, ज्यावेळेस आपण प्रिंट करताना एखाद्या स्ट्रिंग सोबत जर कॅरेक्टर अरेचं नाव दिलं, ठीक आहे, बघायचं, जेव्हा आपण प्रिंट करताना एखाद्या स्ट्रिंग सोबत जर कॅरेक्टर अरेचं नाव प्रिंट केलं, तर तो इंटरनली टू स्ट्रिंग मेथडला कॉल करतो. टू स्ट्रिंग मेथड माहिती का तुम्हाला, ठीक आहे मी सांगतो. व टू स्ट्रिंग त्याचा ऍड्रेस प्रिंट करून देतो. टू स्ट्रिंग मेथडचं काय काम आहे, त्याचा ऍड्रेस प्रिंट करणं, किंवा आपण जे व्हेरिएबल देतो समजा कॅरेक्टर्स वगैरे, तर ते काय करतात, टू स्ट्रिंग त्याला स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करून देतात, ठीक आहे. म्हणजे कोणतं पण इनपुट द्या तुम्ही, ते टू स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करून देतात. ते इंटरनली कशाला कॉल देतोय, टू स्ट्रिंगला. अरेचं काय झालं, स्ट्रिंग झाली, बरोबर, कळलं. तेच काय सोबत कॅरेक्टर अरेचं नाव प्रिंट केलं, तर तो काय करतो, इंटरनली टू स्ट्रिंगला मेथडला कॉल करतो व टू स्ट्रिंग त्याचा ऍड्रेस प्रिंट करतो. व जेव्हा अरे नेम असेल फक्त, तर तो पूर्ण स्ट्रिंग म्हणून प्रिंट करतो. फक्त अरे नेम दिले बघा इथं वरती, ARR, अख्खी स्ट्रिंग प्रिंट केली ना. पण जर स्ट्रिंग सोबत दिलं तर तो काय करणार आहे, फक्त ऍड्रेस प्रिंट करणार आहे. कोण मिनिट, ठीक आहे, स्टार्ट करू. काय होतंय, जेव्हा आपण आरेचं नेम देतो फक्त, तर त्यावेळेस काय होणार आहे, पूर्ण आरेची स्ट्रिंग म्हणून प्रिंट करणार आहे. हे बघा काय केले, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट मध्ये काय केले, ARR डॉट स्ट्रिंग केलं, काय होणार आहे, ऍड्रेस प्रिंट करणार आहे, ठीक आहे. आता आपण करून बघू हे सगळं, सेम प्रोग्राम घेतो मी. कॅरेक्टर अरे घेऊ,
पण डायरेक्टली अरे प्रिंट करतो ना. डायरेक्टली बाय डिफॉल्ट काय होतं ते सांगतो. झालं एबीसी प्रिंट. आता आपण तर इथे कॅरेक्टर पाठवले होते ना, 1 2 3. मग इथे काय व्हायला पाहिजे होतं, सेपरेट बाजूला बाजूला यायला पाहिजे होते ना, कॅरेक्टर्स होते ना ते. Yes, sir. आता मग ते त्याच्या मागची लाईन आहे. स्ट्रिंगचा प्रत्येक ऑब्जेक्ट इंटरनली टू स्ट्रिंग मेथडला कॉल करतो. आता हा जो प्रत्येक ऑब्जेक्ट आहे, म्हणजे हा ए पण एक ऑब्जेक्ट आहे, बी पण ऑब्जेक्ट आहे, सी पण एक ऑब्जेक्ट आहे, बरोबर ना. तुम्हाला आपला अरेचा कन्सेप्ट आठवतोय का, की आपण ज्यावेळेस अरे डिक स्टोअर होत होता, तर त्यावेळेस काय होत होता, ह्याच्या एक ऑब्जेक्ट क्रिएट व्हायचा, त्याच्यानंतर ह्याच्या ऑब्जेक्ट मध्ये ह्याचे 3 पण 3 ऑब्जेक्ट क्रिएट व्हायचे, बरोबर ना. हो. मग आता मला सांग, जर इथे एक अरे क्रिएट झाला, तर अरेचा ऍड्रेस झाला स्टॅक मध्ये गेला, बरोबर. स्टॅक मध्ये गेल्याच्या नंतर आपल्याकडे ऑब्जेक्ट क्रिएट झाला ह्या अरेचा, कुठे झाला, हिप वरती, आणि त्याचा ऍड्रेस गेला स्टॅक वरती. आता त्या ऍड्रेसच्या आतमध्ये हे 3 ऑब्जेक्ट आहेत परत. हे 3 ऍड्रेस कशात जाणार आहे, हा जो हिप मध्ये ऑब्जेक्ट क्रिएट झाला त्याच्या आतमध्ये. या ए चा ऑब्जेक्ट क्रिएट झाला, ह्या बी चा ऑब्जेक्ट क्रिएट झाला, आणि सी चा ऑब्जेक्ट क्रिएट झाला. मग ह्या ए साठी जवळ ऑब्जेक्ट क्रिएट होतोय, तर ते बघ, स्ट्रिंग प्रत्येक इंटरनली स्ट्रिंगचा प्रत्येक ऑब्जेक्ट इंटरनली टू स्ट्रिंग मेथडला कॉल करतो. हा ए पण काय केलं, ह्याने टू स्ट्रिंगला कॉल केला, बी ने बी टू स्ट्रिंगला केला, आणि सी बी काय केलं, टू स्ट्रिंगला कॉल केलं. त्याच्यानंतर पुढे काय आलं, जेव्हा आपण प्रिंट करताना एखादी स्ट्रिंग सोबत कॅरेक्टर अरेचं नाव प्रिंट केलं जातं, केलं. आता बघा, एखादं प्रिंट करताना आपण काय केलं, इथे कॅरेक्टर अरेचं नाही केलंय, डायरेक्टली नाव प्रिंट केलं. तर ते काय करतं बघा, नाव केलं तर तो इंटरनली टू स्ट्रिंग मेथडला कॉल करतो, व टू स्ट्रिंग त्याचा ऍड्रेस प्रिंट करतो. आता तेच काय करतो मी, सेम आपण फक्त रेसिपी मध्ये फक्त काय करतो, स्ट्रिंग इक्वल टू अरे घेऊन, ठीक आहे. इथं टू स्ट्रिंग नावाचं मेथड आहे ऑब्जेक्ट साठी. आता ह्या अरे तर डायरेक्टली काय ते करणार आहे, डायरेक्टली टू स्ट्रिंगने काय येणार आहे, ऍड्रेस प्रिंट होणार. झालं. तेवढंच मेन Yes, हे sir. आहे त्याचं, की जर आपण डायरेक्टली अरेचं नाव टाकलं, तर डायरेक्टली अरेचं नाव टाकलं तर डायरेक्टली ते बाय डिफॉल्ट काय करणार आहे, टू स्ट्रिंग मेथडला कॉल करणार आहे, आणि ह्याला काय करणार आहे, स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करून डायरेक्टली स्ट्रिंग प्रिंट करणार आहे, ठीक आहे. पण जर आपण जर ARR मध्ये जर डायरेक्टली तोच अरे डॉट स्ट्रिंग नुसार आपण मॅन्युअली करायला गेलो, तर ते काय करणार आहे, त्याचा ऍड्रेस प्रिंट करणार आहे. कळलं. तेच लिहिलंय, जेव्हा अरेचं नेम फक्त त्या नेम असेल तर फक्त तर तेव्हा तो पूर्ण अरे स्ट्रिंग म्हणून प्रिंट करेल. फक्त अरेचं हे नेम टाकलं ARR, तर ते बाय डिफॉल्ट स्ट्रिंग मेथडला कॉल करून हे करेल. पण जर नाही केलं, तुम्ही जर टू स्ट्रिंग नाही तर नॉर्मल दुसरं काय यूज केलं त्यासाठी मॅन्युअली स्वतः टाकून, तर ते काय करते, डायरेक्टली त्या अरेचा काय करते, ऑब्जेक्ट क्रिएट म्हणजे आपलं ऍड्रेस प्रिंट करते. कळल्या लाईनचं मिनिंग. Yes, sir. ठीक आहे. आता पुढे बघा, इथे काय केलंय, कॅरेक्टर सीएच व्हेरिएबल काय केला, त्याला ए दिलाय, आणि इथे इंट एक्स इज इक्वल टू 65 दिलाय. आता ह्याचा मिनिंग माहिती तुम्हाला, ह्याची ह्याची व्हॅल्यू सेमच आहे. आता मला सांगा, आपल्या कीबोर्डवरच्या सगळ्या कीज कॅरेक्टर्स आहेत, 8 प्रिंट केला, ए बाय डिफॉल्ट आपल्या सिस्टीम कडे ए काय जाणार आहे, आस्की व्हॅल्यू काय जाणार आहे, 65, बरोबर. Yes. हे बघा 65. आता त्याच्यानंतर इंट एक्स इज इक्वल टू 65 केला, तो एक्स पण काय आला, 65 व्हॅल्यू आहे त्याची. आता त्याचा ऍड्रेस सेम येतोय का चेक करू आपण, ठीक आहे. म्हणजे आता ह्या ए चा आणि ह्या कॅरेक्टरचा
जर हे असेल तर तो सेम येतोय का तो चेक करू आपण. ठीक आहे, ह्याच्यावरती पण विश्वास नाही ठेवायचा आपल्याला. कॅरेक्टर ए इज इक्वल टू काय करायचं आपल्याला, इंट एक्स इज इक्वल टू काय करायचं आपल्याला, व्हॅल्यू. आता इंटिजरला आपल्याला काय हे करायची गरज नाही पडत ना. ठीक आहे, आता आपण ह्याचा हॅश कोड चेक करू, म्हणजे एकाच जागेवर स्टोअर झालेत का दोन जागेवर स्टोअर झालेत ते बघायसाठी. ए आहे का सेम. Nice. आता हे वाचा, first call to the value of value and then the value of the method, the new character and new method. आता त्यावेळेस काय होतंय, ज्यावेळेस तुम्ही कॅरेक्टर साठी की करताय कॅरेक्टरचं कन्वर्जन होऊन तिकडे जातंय. ठीक आहे, आस्की व्हॅल्यू पण होते. कन्वर्जनच्या वेळेस काय होतंय, न्यू कीवर्ड तिथे फेच होतोय. तर ते न्यू कीवर्डनी मेमरी नवीन क्रिएट करतोय. जर न्यू कीवर्डनी मेमरी क्रिएट नसती झाली, परत करतो मी इथं स्मॉल वापरतो. स्मॉल वरती स्मॉलची व्हॅल्यू 96 आहे, तरी बघा ते सेम असे करणार, चेंजेस करणार. आली चेंज व्हॅल्यू. म्हणजे असं नको व्हायला की आपल्याला वाटेल की समजा ऐका, जर व्हेरिएबल ए वापरला, म्हणजे ए जर कॅरेक्टर वापरला आणि इंटिजरला जर 65 वापरलं, त्याची व्हॅल्यू जरी सेम असेल बाय डिफॉल्ट, तरी पण त्याच्यासाठी मेमरी काय होणार आहे, प्रत्येक वेळेस नवीन क्रिएट होणार आहे. कारण का, तर बाय डिफॉल्ट प्रत्येक वेळेस काय होणार आहे, न्यू मेमरीसाठी न्यू कीवर्ड आपला तिथून कॉल होणार आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, मेमरी प्रत्येक वेळेस नवीन क्रिएट होणार आहे. कळलं. हो. तर पुढे ठेवा. हा क्वेश्चन आहे, प्रिमिटिव्ह डेटा टाइपची व्हॅल्यू. सर प्रिमिटिव्ह डेटा टाइप कोणते कोणते असतात आपले, माहिती कुणाला. int float char. String. फ्लोट कॅर, अजून boolean. आता ती वरची लाईन वाच तेजस. प्रिमिटिव्ह डेटा टाइपची व्हॅल्यू जर 128 पेक्षा मोठी असेल तर आयडेंटिटी हॅश कोडला इंटिजरला काय होतं, त्यासाठी वेगवेगळ्या का दाखवतो. त्या क्वेश्चनचं रिझन माहिती का तुम्हाला कोणाला. सगळ्यांनी नीट ट्रीट करा, आन्सर येते का सांगा. जेवढं शिकवलंय त्याच्यावरतीच क्वेश्चन येतो. सर आपण स्ट्रिंग पण डिफरंट वेने रिप्रेझेंट करतोय ना, त्यामुळे पण होऊ शकतं ना ते. आपण ते स्ट्रिंग घेतलीच नव्हती ना पण.
अजून एक दाखवतो तुम्हाला. ही लाईन वाच परत, एवढंच वाच परत. हा आता आरे क्रिएट केलाय, त्या आरेच्या ऐवजी काय केलंय, फक्त सिंगल कॅरेक्टर घेतलाय मी ई म्हणून. कॅर ए आर इक्वल टू ए केलं किंवा मग तू डायरेक्टली आपण जसं इकडे व्हेरिएबल क्रिएट केला ते सेमच आहे, त्याच्यात काही विषयच नाही. तिथे एकदाच मेमरी क्रिएट होणार आहे, तिथं फक्त काय होणार आहे, ऑब्जेक्टच्या आतमध्ये ऑब्जेक्ट क्रिएट होणार आहेत आणि इथं फक्त एकदाच ऑब्जेक्ट क्रिएट होणार. एवढा डिफरन्स आहे. पण त्याच्या आधी ते लाईन मध्ये काय होतं ते वाच, ह्याला हे परत वाचा. सर स्ट्रिंगचा ऑब्जेक्ट इंटरनली टू स्ट्रिंग मेथड म्हणून कॉल करतो ना. बरोबर आहे. आणि जर जेव्हा आपण नाही ना, जेव्हा आपण कॅरेक्टर डिफाईन करतो तर ते पण टू स्ट्रिंग म्हणूनच डिक्लेअर होतं. बरोबर आहे, बरोबर आहे. पुढे बोला. क्वेश्चन लिहून घ्या. लिमिटेड टाइपची व्हॅल्यू 128 ते 127 पेक्षा मोठी असेल तर आयडेंटिटी हॅश कोड एकाच इंटिजर व्हॅल्यू साठी वेगवेगळ्या व्हॅल्यू का दाखवतो. म्हणजे 128 पेक्षा 189, 129 किंवा 30 व्हॅल्यू असेल, असे 3 जरी डिक्लेअर केली तर त्यावेळेस का 3 वेगळ्या वेगळ्या जागेवरती मेमरी असाइन होती, त्याच्या मागचं रिझन हे तुम्ही मला सांगायचे उद्या. ओके. यस सर. ठीक आहे, पुढे बघू आता. क्वेश्चन घेतला लिहून यस सर. सगळ्यांनी. हो सर. आता खाली बघू आपण काय केलेलं. एक अरे घेतला दिसतोय इंटिजरचा. इंटिजर क्लास नाव देऊन एक अरे घेतलाय, बरोबर. त्याच्यानंतर पुढे बघू आपण सिस्टीम डॉट आउट डॉट मेंटल मध्ये काय केलंय, ARR0. आता इथं ARR0च्या पोझिशनला कोणतं आहे, हा 10 आहे ना. 0 पोझिशनला कोण आहे, 10 आहे. 1 पोझिशनला 200 आहे, सेकंड पोझिशनला कोणतं आहे, 300, बरोबर. त्याच्यानंतर पुढे काय करतो, इथं परत काय केलं, सिस्टीम डॉट मेंटल मध्ये काय होतं, आयडेंटिटी हॅशकोड नंबर 1 आणि हॅशकोड नंबर. आता 0 ह्याचा 0 जो दिसतोय तो 10 आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर इंटिजर अरे हा दुसरा अरे क्रिएट झाला, ठीक आहे. दुसरा इकडे काय होतंय, ARR2 इक्वल ह्याच्या 0th इंडेक्सला किती आहे, 10 आहे. 200 आणि 300. आणि ज्यावेळेस आता हे दोन्ही अरे क्रिएट होतील, ठीक आहे, तर ते दोन्ही अरे क्रिएट होत आहेत. त्या क्रिएट झाल्याच्या नंतर जो हॅश कोड आहे तो हा 10 साठी ह्याचा आणि ह्याचा सेमच येणार आहे ना, का वेगळा आहे. आन्सर समोर आहे तुमचं. ह्या अरे 2 आणि हा अरे जो अरे ह्याचा ही 0th इंडेक्सला जो 10 आहे तो 128 पेक्षा छोटा आहे ना. यस सर. न्यू कीवर्ड तिला डिक्लेअर केलाय का कुठे, न्यू कीवर्ड वापरलाय कुठं, नाही. नाही. वन मिनिट. ठीक आहे. मग इथे काय केलंय बघा, काय आता ज्यावेळेस हा 10 हा 127 पेक्षा काय आला, 127 पेक्षा छोटा आहे. मग ह्याच्यासाठी बाय डिफॉल्ट काय होणार आहे, तर आपण प्रिमिटिव्ह टाइपचे अरे क्रिएट केलाय दिसतंय. मग तो बाय डिफॉल्ट काय करणार आहे, सेम घेणार आहे, त्याला एकच जागेवरती हे करणार आहे. प्लस काय आता हे वाचा. त्याच्यानंतर हे काय केलंय नवीन खाली बघा, त्याच्यानंतर हे 200 300 200 300 हे पण सेम आहे ना एकदम. पण ते 127 पेक्षा मोठे असल्यामुळे त्याला काय होणार आहे, प्रत्येक वेळेस नवीन नवीन मेमरी
क्रिएट होणार आहे. हे क्वेश्चन मध्ये पण तेच दिलेलं आहे. त्याच्या पुढे बघा काय लिहिलंय, जेव्हा प्रिमिटिव्ह टाईप असेल, प्रिमिटिव्ह म्हणजे इंट, फ्लोट, कॅरेक्टर ते, जेव्हा प्रिमिटिव्ह टाईप असेल तर त्याची व्हॅल्यू 127 पेक्षा मोठी असेल तर आपण जर त्याचा हॅश कोड जास्त वेळा प्रिंट केला तर तो सेम नसतो. एकदा किंवा दोनदा करा तर तो सेम येत नाही. हॅश कोड जर आता 200चा जर हॅश कोड चेक केला तर ह्याने 200चा खाली बी चेक केला तर तो सेम येणार आहे का? नाही, कारण तो काय आहे 127 पेक्षा काय आहे मोठा आहे, जे 1 बाईट पेक्षा मोठी व्हॅल्यू आहे त्याची. मग तेच सांगितलं त्यांनी इथं, कारण प्रिमिटिव्ह साठी आपण जेव्हा आपण आयडेंटिटी हॅश कोडला कॉल देतो तर तो इंटरनली आयडेंटिटी हॅश कोडला कॉल जाण्याच्या पहिले इंटरनली व्हॅल्यू ऑफ फंक्शनला कॉल केला जातो व व्हॅल्यू ऑफ फंक्शन मध्ये न्यू कीवर्डचा कॉल आहे. न्यू कीवर्ड तर आता इथे न्यू कीवर्ड आला म्हणजे काय होणार आहे, न्यू मेमरी असाइन होणार. पण त्याचं काय होणार आहे, प्रिमिटिव्ह टाईप साठी नवीन ऑब्जेक्ट बनवला जातो व त्यामुळे वेगवेगळे आउटपुट दाखवतो. पण व्हॅल्यू ऑफ ला फक्त प्रिमिटिव्ह टाईप साठीच केला, म्हणजे कॉल फक्त प्रिमिटिव्ह. आता झालं का? ह्या क्वेश्चनचा आन्सर मिळाला तुम्हाला? तरी पण परत एकदा सांगा ना ते समजून. आता मला एक सांग, क्वेश्चन काय होता आपला, प्रिमिटिव्ह टाईपची व्हॅल्यू 128 ते 127 पेक्षा मोठी आहे, बरोबर? हे 200-300 मोठे आहेत ना बघा व्हॅल्यू. Yes. मग जर वेगळी तर मग त्याच्या वेळेस त्याचा हॅश कोड वेगवेगळा काय येतोय, बरोबर? हे हा क्वेश्चन पडायलाच पाहिजे ना आपल्याला. समजा मी काय करतो, सेम एक्झाम्पल दाखवू का करून तुम्हाला ते? हो सर. हा. काय करतो इथं, इंट आला, दोन अरे क्रिएट केले तर दोन्ही पण सेम येतात. हा इंटिजर हा फक्त क्लास वापरून केलाय आणि हा इंटिजर त्याचा सॉर्टिंग केलाय, कळलं? हे दोन्ही पण सेम येतात, समजलं का? ते तुम्हाला कोणी उद्या इंटरव्ह्यू कोणी विचारलंय ह्याचा अर्थ तर ते सेम म्हणून सांगायचं, त्यासाठी ते लिहिलंय तिथं मी, म्हणजे कळण्यासाठी. ठीक आहे, त्याच्यानंतर काय केलं, आयडेंटिटी हॅश कोड प्रिंट केलं. आता मला सांगायचं सुरुवात पोझिशनला कोणता आकडा आहे? 10. फर्स्ट पोझिशनला 200. आणि सेकंडला 300. 300. हा, जर मला प्रिंट करायचं असेल तर मी काय करणार, फक्त सिंपल ARR फर्स्टली आहे आणि त्यात फर्स्ट पोझिशन टाकली. मग आता इथं प्रिंट काय होणार आहे, 10 प्रिंट होणार ना. तेच जर इथं सेकंड पोझिशन टाकली तर काय प्रिंट होईल? सर तुमची स्क्रीन नाही दिसत आहे. दिसत नाहीये? सगळ्यांना दिसत नाही का? नाही दिसत सर. कुठं होतं आपण? हा, आता आपल्याला हे करून बघायचं होतं ना, दोन अरे येतात इंटिजर मध्ये घेतलेले, त्याच्यामध्ये काय केलं आपण, सेकंड पोझिशन प्रिंट करून. दिसतील सगळ्यांना आता? येस सर. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला, आता हा सेकंड पोझिशनला टू आहे ना, आता आपल्याला ह्या सेकंड पोझिशनला काय आहे आपलं 200 आहे, सॉरी 300 आहे. 300चा हॅश कोड चेक करायचा आहे. कसं करायचं?
आता ह्याच्यामध्ये ह्याचा केला, ठीक आहे. सेम फर्स्ट साठी करू. पहिला अरे संपला 10 200 300 जसे का पोझिशनला किती आहे 10 आहे, सेकंड पोझिशनला 200 आणि थर्ड पोझिशनला. आता सेम हे आहेत ना ह्याच्यासाठी खालच्यासाठी पण आहेत ना, ह्यासाठी काय करतो फक्त आले तर नेम चेंज. तर यार 1 आहे ना, फर्स्ट आपला 2 आता मला सांगा ह्याच्यामध्ये फरक काय. व्हॅल्यू सेम आहे दोघा, ठीक आहे. हा रे ह्या रे तो इंडेक्सिंग घेतलेत आपण, ह्याच्यामध्ये सगळं सेम आहे. मग मला सांगा ह्याच्यामध्ये मेमरी कशा कशासाठी सेम आहे, म्हणजे आयडेंटिटी हॅश कोड कशा कशा सेम येईल आणि कशाचा डिफरन्स आहे डिफरंट येईल. परत रीड करू आपण म्हटलं सर. आता जेव्हा प्रिमिटिव्ह डेटा टाइप असेल तर त्याची व्हॅल्यू 127 पेक्षा मोठी असेल तर आपण काय करतो, जर त्याचा हॅश कोड जास्त वेळा प्रिंट केला. आता 127 पेक्षा मोठे आहेत का याच्यात आकडे आपल्या 200 आणि 300 आहे ना. Yes, so 200 and 300. हा काय सांगितलंय, जर प्रिमिटिव्ह डेटा टाइप असेल तर त्याची व्हॅल्यू 127 पेक्षा मोठी असेल, माय मोठी 200 300 आहे. नंतर काय होतं त्यावेळेस प्रत्येक वेळेस काय होतं त्याचा हॅश कोड हा जास्त प्रिंट केला तर तो काय तो सेम नसतो, कारण तो प्रिमिटिव्ह डेटा टाइप साठी जेव्हा आपण आयडेंटिटी हॅश कोडला कॉल देतो तेव्हा ऐका, ज्यावेळेस आपण प्रिमिटिव्ह डेटा टाइप साठी म्हणजे इंटिजर फ्लोट साठी ज्यावेळेस आयडेंटिटी हॅश कोडला कॉल देतो. आता आपण इथे कॉल दिलाय ना आयडेंटिटी हॅश कोडला, हा सिस्टीम डॉट आयडेंटिटी Yes, sir. मग हा कॉल दिलाय. कॉल दिल्याच्या नंतर कॉल देण्याच्या नंतर पहिले त्याला कॉल द्यायच्या आधी आपली इंटरनली व्हॅल्यू ऑफ नावाचं एक फंक्शन आहे जे इंटरनली आपल्याकडे आहे, त्याला कॉल जातो. आणि व व्हॅल्यू ऑफ फंक्शन मध्ये ती जी व्हॅल्यू ऑफ डिक्लेअर केले तर ते फंक्शन ज्यावेळेस डिक्लेअर केलं तर ते त्याच्यामध्ये काय आहे न्यूचा कॉल आहे. आता आपल्याला हे माहिती आहे की न्यू कीवर्ड आला म्हणजे नवीन मेमरी क्रिएट झाली, बरोबर. आता मला सांगा आपण मग अशी बघितलं होतं इथे, हे बघा इथे इथे बघितलं होतं, जर स्ट्रिंग मध्ये जर इथे न्यू कीवर्ड वापरला तर ह्याला नवीन मेमरी क्रिएट होती, ह्याला नवीन होत होती. ह्याच्यात न्यू कीवर्ड आहे का, नाही. इथे मेमरी क्रिएट होत होती का, नाही. इथे बघा सेम होत होती ना, हा 1000 आणि Yes, sir. 1000 ऍड्रेस सेम आहे बघा. STR1 आणि STR3. STR3 काय आहे, STR1 मध्ये कुठं न्यू दिसतंय का, नाही. STR3 मध्ये कुठं दिसतंय का, नाही. मेमरी क्रिएट झाली का नवीन, नाही. मग तेच इथं काय आहे सेम, न्यूला कॉल जात नाही. पण जर आपण हॅश कोडला ज्यावेळेस आपण आयडेंटिटी हॅश कोडला व्हॅल्यू देतो त्यावेळेस ते काय करतं, प्रत्येक वेळेस काय करतं न्यू कीवर्डला व्हॅल्यू ऑफ फंक्शनला कॉल देतात. व्हॅल्यू ऑफ फंक्शन मध्ये न्यू कीवर्डचा कॉल आहे. त्या प्रिमिटिव्ह डेटा टाइप साठी नवीन ऑब्जेक्ट बनवतो व त्यामुळे तो वेगवेगळा आउटपुट दाखवतो. व्हॅल्यू ऑफ फंक्शनला कॉल फक्त प्रिमिटिव्ह डेटा साठीच जातो. जर आता प्रिमिटिव्ह डेटा टाइप मध्ये कोणते इंटिजर फ्लोट ते असतील तरच व्हॅल्यू ऑफ फंक्शनला कॉल जातो. जर स्ट्रिंग वगैरे असेल तर जातो नाही, कारण ते काय आहे स्ट्रिंग काय आपली नॉन प्रिमिटिव्ह. अरे माहिती आहे ना, अरे नॉन प्रिमिटिव्ह आणि प्रिमिटिव्ह माहिती आहे ना. Yes. अरेला पण साईज देतो का, आपल्याला लागते तेवढं देतो ना. इंटिजरची साईज बाय डिफॉल्ट किती आहे 4 आहे, ठीक आहे. कळलं आता. आता इथे मला सांगा, आता जर असं असेल आता ह्याच्यामध्ये 10 बघा, 10 आपला 127 पेक्षा छोटा आहे. ह्याच्या 10 साठी म्हणजे ह्या त्याची व्हॅल्यू व्हॅल्यू सेम येईल सर. आणि ह्याच्यासाठी सेम येईल. बाकीच्या सगळ्यांसाठी 4 साठी काय होणार चेंज येणार. डिफरंट. बघा पहिल्याला किती आहे 10 22 40 86 73 जसं आहे याच्यासाठी. त्याच्यानंतर 2 सोडून द्या, हे बघा परत आलं सेम. पण आता Yes, sir. ह्या 200 साठी आणि ह्या 200 साठी सेम यायला पाहिजे ना, पण येतोय का, नाही. कारण का, कारण हे primitive data असेल ना, इंटरनली व्हॅल्यू ऑफ त्याचा कॉलला जातो. हा हॅश कोड जास्त प्रिंट केला जातो. सेम नसतो, कारण प्रिमिटिव्ह डेटा साठी आपण आयडेंटिटी हॅश कोडला कॉल देतो. तर इंटरनली आयडेंटिटी हॅश कोडला कॉल जायच्या पहिले इंटरनली व्हॅल्यू ऑफ फंक्शनला कॉल जातो. कळलं, समजलं का आता.
हो सर. त्याच्यामध्ये कोणाला काय क्वेरी? नाही. आता ऑब्जेक्ट बघू, क्लासचा ऑब्जेक्ट. आता काय केलंय तर इंटिजर ARR इज इक्वल टू काय केलंय, सेम मग अशीच आपलं मगाचं अरे रोज क्रिएट केलंय बघा. इथं काय केलंय, सिस्टम डॉट आउटपुट म्हणजे फर्स्ट सेकंड 0 पोझिशनचं प्रिंट केलंय, फर्स्ट सेकंडला केलंय. सेव्ह आउटपुट कशाचं येतंय, 0 आणि फर्स्ट, बरोबर ना? आपण इथे चेक केलं, पहिल्याचा आणि थर्डचा बघा, ह्याचा आणि ह्याचा सेम आहे ना, तेच सांगितलं त्यांनी. दिसतंय सेम आउटपुट बिकॉज वी क्रिएट द ऑब्जेक्ट ऑफ द क्लास नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप. कळलं? समजलं का? आता हे वाचा, हो यामध्ये सर. अरे म्हणजे पहिला आपला जो हा इंटिजर क्लासचा ऑब्जेक्ट आहे, व जेव्हा आपण आयडेंटिटी हॅश कोडला क्लास ऑब्जेक्ट आर्ग्युमेंट मधून पाठवू तेव्हा तो आयडेंटिटी हॅश कोडला फंक्शन व्हॅल्यू मध्ये कॉल देत नाही. जेव्हा क्लासचा ऑब्जेक्ट असतो तेव्हा व्हॅल्यू ऑफ फंक्शनला कॉल आयडेंटिटी हॅश कोडला कॉल देण्याच्या पहिले व्हॅल्यू ऑफ फंक्शनला कॉल जात नाही, त्यामुळे नवीन ऑब्जेक्ट बनवला जात नाही. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की बाबा हा पण प्रिमिटिव्ह आहे ना, हा पण प्रिमिटिव्ह आहे ना, मग ह्या व्हॅल्यू 170च्या वरती येतात, ह्यांना कॉल जातो आणि ह्याच्या वेळेस का कॉल जात नाही, बरोबर आहे ना? येस सर. हा 10 पण प्रिमिटिव्हच आहे ना, प्रिमिटिव्ह टाइप मध्ये स्टोअर केलाय ना आपण इंटिजर. हो. ते का होत नाही त्याचं रिझन आहे का, किंवा त्याला का होत नाही, म्हणजे 121 बाईट मध्ये असणाऱ्यांना व्हॅल्यू ऑफ फंक्शन कॉल देत नाही, म्हणजे त्यानंतर व्हॅल्यू ऑफ फंक्शनला कॉल जात नाही, ह्याला का जातो ते वाचा. यामध्ये काय आहे, बरोबर, ARR जो पहिला जो इंटिजर क्लासचा अरे, तर मग हा ARR ऑब्जेक्ट आहे ना, अरे पण पहिलं बाय डिफॉल्ट क्लास आहे, क्लासचा आपण काय करतो, ऑब्जेक्ट क्रिएट करतो. अरे क्रिएट करतो म्हणजे काय करतो आपण, ऑब्जेक्ट क्रिएट करतो, बरोबर आहे. मग काय केलंय, क्लासचा ऑब्जेक्ट काय केलंय, यामध्ये आपण ARR इंटिजर क्लासचा ऑब्जेक्ट आहे, बरोबर आहे, इंटिजर ARR आहे ना ऑब्जेक्ट. स्क्रीन दिसते ना माझी? येस सर. आता त्याच्यानंतर काय मग ह्यामध्ये काय आहे, ARR इंटिजर क्लासचा ऑब्जेक्ट आहे, इथं इंटिजर क्लासचा ऑब्जेक्ट हा. त्याच्यानंतर हा रेफरन्स व्हेरिएबल आहे, हा इंटिजर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट झाला. इथे आपण काय केले, क्लासचा ऑब्जेक्ट आहे, जेव्हा आपण आयडेंटिटी हॅश कोडला क्लासचा ऑब्जेक्ट आर्ग्युमेंट म्हणून पाठवू, तर मग इथं क्लासचा आर्ग्युमेंट म्हणून आपण आयडेंटिटी हॅश कोडला पाठवतो इथं, तेव्हा तो आयडेंटिटी हॅश कोड फंक्शन व्हॅल्यू ऑफ ला कॉल देत नाही. परत वाचतो, यामध्ये ARR हा इंटिजर क्लासचा ऑब्जेक्ट आहे, व जेव्हा आपण आयडेंटिटी हॅश कोडला क्लासच्या ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट आर्ग्युमेंट मधून पाठवू, आयडेंटिटी हॅश कोडला इथून ज्यावेळेस आपण क्लासच्या ऑब्जेक्टला आर्ग्युमेंट म्हणून पाठवू, तेव्हा तो आयडेंटिटी हॅश कोड फंक्शनला व्हॅल्यू ऑफ ला कॉल देत नाही. जेव्हा क्लासचा ऑब्जेक्ट असतो तेव्हा व्हॅल्यू ऑफ फंक्शनला आयडेंटिटी हॅश कोडला कॉल देण्याच्या पहिले. परत रीड करतो मी, जेव्हा क्लासचा ऑब्जेक्ट असतो, आता क्लासचा ऑब्जेक्ट आहे ना यार, तेव्हा व्हॅल्यू ऑफ फंक्शनला आयडेंटिटी हॅश कोडला कॉल द्यायच्या पहिले व्हॅल्यू ऑफ फंक्शनला कॉल जात नाही, त्यामुळे नवीन ऑब्जेक्ट बनवलाच जात नाही. आता पुढे वाचा, प्रिमिटिव्ह साठीचा आयडेंटिटी हॅश कोडचा मेथडला कॉल दिल्यावर सर्वप्रथम इंटरनली व्हॅल्यू ऑफ फंक्शनला कॉल जातो, व्हॅल्यू ऑफ त्याच डेटासाठी नवीन ऑब्जेक्ट तयार करतो व त्याचा ऍड्रेस रिटर्न करतो, कारण प्रिमिटिव्ह डेटासाठीचा ऑब्जेक्ट खूप छोटा असतो आणि ऑलरेडी जावा त्याला ऑब्जेक्ट बनवण्यासाठी ऑटोबॉक्सिंग करावं लागतं, व त्यामुळे पहिल्यांदा व्हॅल्यू ऑफ फंक्शनला कॉल जावं, नंतर आयडेंटिटी हॅश कोडला कॉल जातो. कळलं? नसेल कळलं तुम्हाला, बरोबर ना? नाही ना कळलं तुम्हाला? आवाज येतो ना माझा? समजतंय का? कळलं सर. कळलं तुम्हाला? प्रांजल समजलं? नाही सर, फर्स्ट लाईन समजल्या, नंतरचं नाही समजलं.
3 वेळा राईट, 3 ते 4 वेळा रीड करा, कळून जाईल. मी तुम्हाला पाठवतोय. हा, नाही कळलं तर येस उद्या सर. परत रिपीट करू आपण. ठीक आहे, मग काय परत वाचा. प्रिमिटिव्ह साठीचा आयडेंटिटी हॅश कोड मेथडला कॉल दिल्यावर सर्वप्रथम इंटरनली व्हॅल्यू फंक्शनला कॉल जातो व व्हॅल्यू ऑफला त्याच डेटासाठी नवीन ऑब्जेक्ट क्रिएट करतो व त्याच ऍड्रेसवर रिटर्न करतो. व्हॅल्यू ऑफ फंक्शन काय करतं, परत वाचा आता. प्रिमिटिव्ह साठीचा आयडेंटिटी हॅश कोड मेथडला कॉल केल्यावर सर्वप्रथम इंटरनली व्हॅल्यू ऑफ फंक्शनला कॉल जातो व व्हॅल्यू ऑफ त्याच डेटासाठी म्हणजे पहिला आपला जो डेटा आला त्याच डेटासाठी नवीन ऑब्जेक्ट तयार करतो व त्याचा ऍड्रेस रिटर्न करतो. बरोबर, कारण प्रिमिटिव्ह साठीचा ऑब्जेक्ट खूप छोटा आहे, ऑलरेडी जावाचा त्याला ऑब्जेक्ट बनवण्यासाठी ऑटोबॉक्सिंग करावं लागतं व त्यामुळे पहिल्यांदा व्हॅल्यू ऑफ फंक्शनला कॉल जातो व नंतर आयडेंटिटी हॅश कोडला कॉल जातो. क्लासचा ऑब्जेक्टच्या आयडेंटिटी हॅश कोड फंक्शन मध्ये सर्वप्रथम व्हॅल्यू ऑफला कॉल देण्याचा दिला नाहीये, त्यामुळे नवीन ऑब्जेक्ट बनवला जात नाही. आता आधी आपल्या इकडे कसं व्हायचं, तिथे बघा ते व्हॅल्यू ऑफ फंक्शनला कॉल आधी जातोय नंतर जातोय, ह्याच्यातच गेम आहे. कळलं, व्हॅल्यू ऑफ फंक्शनला एकदा नंतर एकदा कॉल जातो, एकदा आधी एकदा जातोय. हे तुम्हाला नीट रीड करायचं, हे रीड करा, उद्या मी परत तुम्हाला एक्सप्लेन करतो. काय, क्लासच्या ऑब्जेक्टच्या आयडेंटिटी हॅशकोड फंक्शन मध्ये सर्वप्रथम व्हॅल्यू ऑफ फंक्शनला कॉल दिलेलाच नाही, पण त्यामुळे नवीन ऑब्जेक्ट बनवला जात नाही. उद्या परत घेऊ आपण हे, चालेल. आता तुम्हाला काय झालंय, लय लोड झाला. हो हो सर. सर. रीड करा, पाठवून देतो तरी पण हे. बोला तुम्ही. ठीक आहे, सगळ्यांनी हे रीड करा परत, त्याच्यानंतर आपण काय करू, परत उद्या हेच रिपीट करू जे लास्ट पेज आहे, तुम्हाला त्या क्वेश्चनचा आन्सर कळून जाईल. ठीक आहे.